माझावर. संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच परळीतले व्यावसायिक महादेव मुंडे यांची हत्या सुद्धा अत्यंत अमानुषपणे झाल्याचं समोर आलंय. महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती लागलाय. त्यात ही हत्या किती क्रूरपणे झाली आहे हे उघड झालंय. दरम्यान वाल्मिक कराडचा जुना सहकारी असलेले सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हाल करून मारलाय असा आरोप विजय बांगर यांनी केलाय. बांगर यांनी पत्रकार परिषदेत महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटोही दाखवले. दरम्यान महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेटही घेतली. तर विजयसिंह बांगर यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर नेमके काय काय आरोप केलेत ते पाहूया. ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले. रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकर बाळ असते, काय मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे. फक्त वाल्मिक कराड आणि त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात. हे बघा, पुन्हा मानेवर महाग वार केले. अहो, जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने. हे पहा. दरम्यान महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे तेही बघूया. महादेव मुंडेंची गळा कापून हत्या करण्यात आली. गळ्यावर 3 वार होते. गळ्यावर समोरून वार करण्यात आला. श्वासनलिका कापली गेली. रक्तवाहिन्याही फुटल्या. गळ्यावर 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर रुंद वार करण्यात आला. मानेवर उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले. मानेवरील वार चुकवताना तो तोंडावर सुद्धा झाला. तोंडापासून कानापर्यंत 13 सेंटीमीटर लांब आणि 1.5 सेंटीमीटर खोलीचा वार झाला. महादेव मुंडेंनी हाताने प्रतिकार केल्याचं उघड झालं. डाव्या आणि उजव्या हातावर, अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बोटावर जखमा होत्या. उजव्या हातावर 3 तर डाव्या हातावर 3 वार होते. खाली कोसळल्यामुळे डाव्या गुडघ्यालाही खरचडलं. चेहरा आणि हात रक्तानं माखले होते. तर महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय म्हटलंय नेमकं ते बघूया. आम्ही दोघं गाडीतून जात असताना त्याच्या मुलाचा फोन आला आणि म्हणले महादेवचा काटा काढायचा आहे. तर तो म्हणला मी बाप आहे जिवंत, बघूत आपण काय करायचं ते. मग श्री कराड, भावड्या कराड आणि वाल्मिक कराड आणि गोट्या गीते, एसपीनीच नाव सांगितलं, गोट्या गीते आणि राजा फड असे एवढे नाव सांगितले होते आम्हाला. एवढ्यांची तात्काळ PCR घ्या आणि आरोपींना अटक करावं एसपी सर. आणि एसपी सर का शांत आहेत अजून, एवढा अहवाल समोर येऊन सध्या. विजयसिंह बांगर नेमके कोण आहेत तेही पाहूया. विजयसिंह बांगर यांची सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. MSc पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलंय. त्यांना घरातूनच राजकीय पार्श्वभूमी आहे. वडील रामकृष्ण बांगर काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. सहकार क्षेत्रावर त्यांची पकड आहे. विजयसिंह यांचं 2012 मध्ये राजकारणात पदार्पण झालं. पाटोदा शिरूर APMCचं संचालक पद त्यांच्याकडे होतं. शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडेंना आदर्श मानून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2016 ते 21 दरम्यान पाटोदा तालुक्यातील भायाळ गावचे ते सरपंच होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं युवक जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे आलं. 2024 मध्ये वाल्मिक कराडशी वादानंतर पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान आपण ज्ञानेश्वरी मुंडेंसोबत असल्याचं अंजली दमानी यांनी आता म्हटलेलं आहे. आपण पाहूया ते नेमकं काय म्हणतात. तर बरोबर कॅरोटिडवर 1 नाही 4 घाव केले होते. श्वाननलिकेवर घाव होता, हातावर होते, गुडघ्यावर होते. म्हणजे ते वाचून ना अक्षरशः अंगावर काटा आला की काय किती क्रूर, किती निर्दयी माणसं आहेत. ज्ञानेश्वरी मुंडेंशी मी आज बोलणार आहे आणि त्यांना जी मदत आता, कारण जोपर्यंत लोक आक्रोश करत नाहीत तोपर्यंत काहीच होताना दिसत नाही. तर त्यांना जी लागेल ती मदत मी करणार आहे आणि यांना पण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न